नमस्कार मित्रांनो, आज मिशन ऑर्गॅनिक या उद्देशाच्या साठी मी पुन्हा एकदा आलो आहे। माननीय श्री रामरावजी मोहल्ले साहेब यांच्या या रिधोरा शिवारातील गावामध्ये जवळपास 15-20 दिवसाच्या आधी त्यांचा फोन आलेला होता। त्यांचे काही झाडं, या बगीचातले काही झाडं मोसंबीचे अगदी मरायला टेकलेले होते। तुम्ही पाहू शकता कंडिशन। यांना आपण आपल्या मिशन ऑर्गॅनिक या अभियानाखाली TSQ मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं काही खाद दिलं होतं बुडामधून टाकायला। 3 वर्षाचे झाड आहे नाही काकाजी? आता हे चौथं। हां, तर त्यांना बेस्ट रिझल्ट एक 8 दिवसामध्ये त्यांना मिळालेले आहे। त्यांचाच मला फोन आला होता। तर हे आहेत रामरावजी मोहल्ले। या काकाजी तुम्ही पण यांनाच विचारूया। काकाजी, आपण तुम्हाला एक 15 दिवसाच्या आधी भेट दिली होती। तर मला एक सांगा, तुम्हाला काय काय दिलं आम्ही? त्याचे नाव नाहीत म्हणजे मला, पण ते आलं जाग्यावर आले। हो, थोडंसं मोठ्यानं सांगा। पावडर फॉर्म मध्ये दिलं होतं का काही? हां, काय दिलं होतं तुम्हाला? पाकिटचा रंग कसा होता? हिरवा सिल्वर शाईन गोल्ड दिलं होतं। त्याच्यानंतर तुम्हाला बुरशीनाशक वगैरे दिलं होतं का? बरं, हां। आणि आणखी काय दिलं होतं बरं? एक 10 किलोची बॅग दिली। 10 किलोची बॅग ॲग्रोझाईम गोल्ड, ठीक आहे। आणि एक आणखी प्रॉडक्ट दिलं होतं, एक डबा दिला होता। हां, तर असे 4 प्रॉडक्ट आपण काकाजींना दिले होते। कोणत्या तारखेला टाकलं काकाजी? 16 तारखेला। 16 कोणती? आता हे मागच्या महिन्यातली जानेवारी। 16 जानेवारी 2025। तर आधी मला एक सांगा, तुमच्या या झाडांची कंडिशन, किती झाडं आहे या बागेमध्ये, कोणते, आणि कंडिशन काय झाली होती? या झाडाची या झाडासारखं म्हणजे 5-7 झाडं आहे, पण आपण 10 झाडाचं केलं होतं। ते असे हे म्हणजे कमजोर होते, याच्यापेक्षा कमी होते, हे जाग्यावर आले, हे आता येऊन राहिले धीरे धीरे। बरं, कोणते झाडं? मोसंबीचे। मोसंबीचे। तर मला सांगा, 16 जानेवारीला तुम्ही बुडामध्ये ते खात टाकलं, किती दिवसामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट मिळाला? 8 दिवसातच त्याचा फरक मारला। किती? 8 दिवसामध्ये। तर जे कमी झाडं होते ते हिरवे आले, कमी पिवळे जे झाडं होते ते आता हिरवे येऊन गेले, परंतु जे खूप मरणासन्न अवस्थेत होते, म्हणजे हे तुम्ही टाकले होते मेले म्हणून, तर हे या झाडामध्ये काय तुम्हाला फरक दिसला? आता या इकडे खांदी बी आहे, हा, हिरवी कलम निघून राहिली ना। दाखवा आम्हाला जरा। हा, हे तुम्ही पाहू शकता, एका 8-10 दिवसामध्ये आता म्हणजे हिरवी पानं धरलेली आहे। हां, आणखी कुठेतरी दिसलं होतं? हां, हे इथे दिसलेलं, कुठे दिसलं? हे बघा तुम्ही, कुठे गेलं? हां, हे हां, हिरवे पानं दिसलेले आहे। हां, अच्छा, म्हणजे आता छोटी छोटी हे धरायला लागली, बऱ्याचशा ठिकाणी दिसत आहे व्हिडिओमध्ये। हां, नवीन एक पान कुठेतरी मोठं झालेलं आहे। हां, म्हणजे हा रिझल्ट आणखी दुसऱ्या झाडावर पाहू आपण। चला, जवळपास 10 झाडं एकदम पिवळी पडलेली होती। तो व्हिडिओ पण त्या दिवशीचा आपण काढलेला होता, काही फोटो पण काढलेले आहेत। तर 8 दिवसामध्ये या काकाजींना रिझल्ट मिळालेला आहे TSQ मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या या खताने। तुम्ही पाहू शकता, बोट लावा त्याला। हां हां, आणि हे इथे पण दिसत आहे, ह्या इथे मोठी झाली, या झाडावरची पत्ती मोठी झालेली आहे। हे इथे पण पत्ती, नवीन पत्ती आलेली आहे। हां, इथे पण, म्हणजे बऱ्या अंशी सर्वच झाडांवर आपल्याला रिझल्ट दाखवलेला आहे। आणि हे मरणासन्न अवस्थेतली झाडं एक 8 दिवसामध्ये याच्या काड्या रसाळ आल्या होत्या नाही का? हो, काड्या रसाळ आल्या, आणि आता पुढच्या हप्त्यामध्ये आता हे पत्ती निघून राहिली। हां, तर मला सांगा, तुम्ही आता जो हा व्हिडिओ आपले लोक काही पाहत आहे,
या लोकांना काय सांगाल? या कंपनीचं खत टाकलं पाहिजे, नाही टाकलं पाहिजे? नाही, आणि टाकलं पाहिजे ना. कमी खर्चात होते की हो. जास्त खर्च लागते? खर्च तर काही तसा भरपूरसा आला नाही म्हणा. हां, कमी खर्चात होते का कमी जास्त खर्चात. खर्चात होते? नाही नाही, या झाडाला आता खर्च आला, हो. पण आता समोरच्या जर टाकतो म्हणलं तर आपल्याला कमी येईल. हां, कमी येईल. खर्च म्हणजे यालाही असं किती आला? फक्त आपण 10च झाडासाठी हो, दिलेलं 10 होतं. झाडासाठी. 10 ॲक्च्युली ते जास्त झाडासाठी होतं, हं, हं. परंतु आपण 10च झाडाला त्याच्यातलं टाकायला लावलं. हो, हो. हं. तर तुम्ही बाकीच्यांना काय सांगाल की ज्यांचे झाडं हिरवे वगैरे पडले? नाही, झाडं म्हणजे आता हे आपल्याला झाला आराम. हो, म्हणजे मेलेले झाडं वरता आले, हो. जिवंत झाले. जिवंत झाले. आपण तेच सांगू ना. हो. हो. तर लोकांनी टाकलं पाहिजे की नाही टाकलं पाहिजे? टाकलं पाहिजे ना, केलं पाहिजे ना बाबा. हं. हे बघा. ॲक्च्युली कमी खर्चात हो. काकाजींचे झाडं जाग्यावर आलेले आहे. हे सोकल्या होत्या खांद्या, हो. ह्या सोकल्या खांद्या, हां, ह्या म्हणजे ताकद आली त्याच्यात, ताकद आली. हिरवेपणा आली. हां. आणि आता त्याच्यात आता म्हणजे बारीक बारीक पानं पत्ती घेत सुरुवात आहे. येऊन राहिली. डेरी काढत आहे. डेरी काढून राहिली. अच्छा अच्छा. तर असा होता मित्रांनो या TSQ मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या या खताचा परिणाम आपण पाहू शकता. आणि जे शेतकरी आहे रामरावजी मोहल्ले साहेब यांनी स्वतः सांगितलेलं आहे की झाडं कोणत्या कंडिशनमध्ये होते, मरणासन्न अवस्थेमध्ये होते, आणि आता ती झाडं अगदी पिवळी पडलेली मरणासन्न अवस्थेतली झाडं हिरवी आली आणि आता पत्तीसुद्धा घेत आहे. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया माझ्या क्रांतिसूर्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.